मोरया या चित्रपटाचं स्क्रीनिंग झालं आहे आणि हा चित्रपट आपल्या खानदेशातल्याच कलावंतांनी बनवलेला आहे आणि त्या खानदेशातल्या कलावंतांनी काम केलं आहे. माझ्यासोबत याच चित्रपटात काम ज्यांनी केलं आहे आबा नावाचं कॅरेक्टर त्यांचं आहे, राजकारणाचं कॅरेक्टर त्यांचं आहे. तर ते आपल्यासोबत आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत, अनेक नाटकामध्ये त्यांनी कामं केली आहेत आणि त्यांचा अगदी मुंबईपर्यंतचा प्रवास आहे आणि आजही ते जरी साक्रीला राहत असले तरी देखील त्यांना आजही बोलवणं आहे की बाबा तुम्ही आमच्या सिरियलमध्ये काम करा, आमच्या चित्रपटात काम करा. काय सांगाल सर आपण ही भूमिका करताना आपण काय मेहनत घेतली किंवा काय स्टडी केला आपण? मोरे चित्रपटाची जी भूमिका मी साकारली सरपंच पिंपळनेर गावचा, त्याच्यामध्ये जास्त मेहनत घ्यायचा प्रश्न आला नाही. कारण काय वास्तववाद ठेवायचा होता, खूप ॲक्टिंग करायचीच नव्हती. जे आपल्याला वास्तव चित्र दिसतं समाजामध्ये ते सरपंच आम्ही पाहिलेले होते गावामध्ये. मी स्वतः खेड्यातला असल्यामुळे आणि कशाप्रकारे सरपंच बनवले जातात, आरक्षणाचा जिथं प्रश्न येतो त्यावेळेला हा चित्रपट आरक्षणावर तो बोट ठेवतोच. पण मला असं वाटतं की इतरही जातीतले जे काही सरपंच बनवले जातात जे आरक्षणातून येतात, जसं महिला आरक्षण आहे, महिलांनाही सरपंच बनवलं जातं पण त्यांनाही फक्त सहीपुरता अधिकार असतो. जे काही निर्णय घ्यायचे असतात त्याच्या बॅकड्रॉपमध्ये आबा बापूसारखे जसे चित्रपटामध्ये असे लोक असतात आणि ते त्यांच्यावर आघात करतात आणि शेवटी त्यांना जो हक्क मिळायला पाहिजे, त्यांचा जो अधिकार आहे तो मिळत नाही. जरी कायद्याने तो दिलेला असला तरी वास्तवात तो मिळताना दिसत नाही. सर आपण या आधी या धुळे शहरात आपण काय काय काम केलं, कुठल्या कुठल्या नाटकामध्ये काम केलं, काय सांगा सर आपण? या धुळे शहरामध्ये माझं जी काही करिअर करायचा प्रयत्न आम्ही सुरुवातीला केला होता नाट्य क्षेत्रामध्ये, ते धुळ्यातनंच झालेलं आहे. चंद्रशेखर पाटील हे माझ्यासमोर आता बोलत आहेत, हे साक्ष आहेत. कारण ते सुरुवातच मुळात आमची एकत्र झाली आहे नाटकातनं कामं करणे. प्राध्यापक अनिल सोनार यांनी अखिल भारतीय नाट्य परिषदेची स्थापन केली होती आणि मला वाटतं आपणच त्यावेळेला सभासद बनवण्याचे काम देखील आपण त्यावेळेला केलेलं होतं आणि त्यातनं नाटकाच्या माध्यमातून आपण सुरुवात केली होती आणि आपणच मुंबईला बरोबर आधी आपण गेला आणि नंतर मी आपल्या मागे आलो होतो चला मुरारी हिरो बनणे. पण काही कारणास्तव आपण तिथं थांबू शकलो नाही आणि पण जी काही हौस असते नाटकाची ती कधी भागत नाही. तो जो नाटकाचा किडा आपण ज्याला आपण म्हणतो तो सतत कार्य करतो आहे आणि जसं काही वेळ मिळतो त्याच्यातनं आपण करत जातो पुढे. छंद जो फसत जायचा, बाकी दुसरं काय. या चित्रपटाच्या बाबतीमध्ये धुळ्यातील खानदेशातील लोकांना आपण काय आवाहन करणार? चित्रपट अतिशय संयमाने बनवलेला आहे, संयमी चित्रपट आहे, योग्य भाष्य करणारा चित्रपट आहे आणि जितेंद्र बेर्डेने अतिशय मेहनत करून अतिशय ताकदीने त्याने त्या चित्रपटाचा जो काही नायक आहे तो उभा केलेला आहे. त्यामुळे खानदेशाच्या लोकांना मी विनंती करेल की आपण चित्रपटगृहामध्ये जाऊन जी कलाकृती मोठ्या कष्टानं उभी केलेली आहे, सर्वसामान्याचा प्रश्न मांडणारी आहे, हा सगळ्यांचा प्रश्न मांडणारी, हा कोणाच्या जातीविशेषचा प्रश्न मांडत नाही. त्यामुळे अशा व्यापक कलाकृतीला धुळेकरांकडून तर आम्हाला जास्त अपेक्षा आहे. सगळ्यांनी रिलीज झाल्यानंतर थिएटरमध्ये जाऊन आपल्या घरच्यांना आपल्या मित्रांना बरोबर घेऊन चित्रपट बघावा असं मी सगळ्यांना विनंती करेल. मोरया हा चित्रपट बघितल्यानंतर अतिशय समाजातलं राजकीय जे विदारक चित्र आहे ते डोळ्यासमोर आलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित आणि संघर्ष करा हा मंत्र दिला. शिकले, संघटित पण झाले आणि एका बाजूने संघर्ष पण होतो. या ठिकाणी राखीव जागा, घटनेने ज्या राखीव जागा निर्माण केलेल्या आहेत आणि त्या राखीव जागांची राजकीय व्यवस्था कशा पद्धतीने दुरुपयोग करून घेते, जो समाज पिचलेला होता, गांजलेला होता, अशातले जे संघर्ष करू शकणारे असे लोक असतात त्यांना टाळण्यासाठी कशा पद्धतीने अज्ञानी अशिक्षित माणसांचा वापर करून आणि आपलं राजकारण हे पुढे नेण्याचा ते प्रयत्न करतात. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या राजकीय राखीव जागा आहेत त्यांना फक्त 10 वर्षाची मर्यादा दिलेली होती. 10 वर्षाची मर्यादा दिलेली असताना आज 70 वर्ष झाले. काँग्रेसने सुद्धा ते ह्या राजकीय राखीव जागा ह्या वाढवलेल्या आहेत, खासदार असतील, आमदार असतील. आणि भाजपचे जे सरकार आलं त्यांनीसुद्धा राखीव जागा वाढवलेल्या आहेत, त्याची मुदत वाढवलेली आहे. याचं हेच कारण आहे की राखीव जागांमधून जे बिचारे कमी शिक्षित लोक आहेत असं त्यांना आपण सत्तेवर बसून त्यांच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण राजकीय स्वार्थ कसा साधता येईल याचा नेहमी हा प्रयत्न असतो. हे अतिशय होती तिला गाडीत बसवायचं आणि गावाच्या विषयीपर्यंत सोडून द्यायचं तिचं काम झाल्यानंतर. अशी चित्र आपण वारंवार बघितले तर आपण याच्यावरती चर्चा करू शकतो. काय आपण सांगाल या बाबतीत? हे अतिशय वास्तववादी चित्र आहे.
धुळे जिल्हा परिषदेचं हे एस टी राखीव हे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदाचं महिला राखीव म्हणून निघालेलं असताना त्या धुळे जिल्ह्यामध्ये सुशिक्षित अशा आदिवासी समाजातल्या महिला जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून उपस्थित असताना आणि त्या अध्यक्ष होऊ शकण्याची त्यांची कॅपॅसिटी असताना त्यांची पात्रता असताना असं असताना देखील एका अशिक्षित आदिवासी महिलेला जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं गेलं. तिच्या फक्त त्या ठिकाणी सह्या घेण्याचं काम केलं गेलं. त्यावेळेसच मी पत्रकार संघाचा अध्यक्ष असताना एका शासकीय कमिटीवर मी होतो ग्राम स्वच्छता अभियानाची. आणि त्यावेळेस ते अध्यक्ष, नंतर पत्रकारांचा प्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे CO असे ते सगळे आम्ही ते चंद्रपूरमध्ये समीक्षा करण्यासाठी गेलो होतो. आणि त्यावेळेस मला ते आत्ता आठवलं आणि मी आमच्या मित्रांशी पण चर्चा केली की त्या अध्यक्ष असलेल्या महिलेचे पती माझ्यासोबत होते आणि ते मला सांगायचे, अहो ते BDO साहेबांना सांगा माझं घरकुल झालेलं नाही, अजून घरकुल झालेलं नाही आहे आणि हे घरकुल करा. मला अतिशय आश्चर्य वाटलं, का तुम्ही अध्यक्ष येते नाही म्हणे, काही नाही, फक्त आम्हाला सह्या करण्या पडतेच म्हणे, सह्या करीन जा. पण ते गाडीसुद्धा आम्ही घरी घेऊन जात नाही म्हणे, आम्ही गाडी शिरपूरला त्या आमदाराच्या घरी लावतो आणि तिथून एसटीने त्या तराडी गावाला जातो. म्हणजे हे जे लोक पुरोगामीपणाचा आव आणत असतील आणि मोठ्या मोठ्या पद्धतीने सांगत असतील तर हे अतिशय विदारक चित्र हे धुळ्यातलं हे वास्तववादी अनुभव आहे. या सगळ्या गोष्टी तरतूद केली की जो मागासलेला माणूस आहे त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी म्हणजे रात्रीचा दिवस केला. आणि आपण जे काही चित्र बघतोय ते चित्र असं आहे की फक्त बाबासाहेबांनी जे काही लिहिलेलं आहे, बाबासाहेबांनी जे काही अधिकार मागितलेले तिथे सांगितले ते फक्त अधिकाराला अधिकार द्यायचं, पण मात्र त्याला वास्तववादी जीवनामध्ये त्याचा कुठलाही अधिकार त्याला द्यायचा नाही. काय आपण सांगाल? ते अतिशय वाईट चित्र आहे. याच्यामध्ये दोघं बाजू आहेत की जो समाज बाबासाहेबांनी जो हजारो वर्ष यातना वगैरे जे सोचून पुढे आलेला आहे आणि खूप रात्रंदिवस बाबासाहेबांनी अभ्यास केल्यानंतर आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला. जो मनुष्य जोपर्यंत आपण शिक्षण घेत नाही आणि शिक्षणाचा अर्थ समजून घेत नाही, आपल्याला काय अधिकार आहे, त्या अधिकाराचा वापर कसा करायचा याचं आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत या समाजाला न्याय मिळू शकत नाही, अशी वास्तव स्थिती आहे. म्हणून मी जास्तीत जास्त तरुणांना आणि त्या मागासवर्गीय समाजाला असा एक संदेश देईन की त्यांनी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून अगोदर शिक्षण आणि आपल्या अधिकाराची जाणीव आपल्या स्वतःमध्ये निर्माण करणं फार गरजेचं झालेलं आहे. त्याच अर्थाने खऱ्या अर्थाने आपण संघर्ष करू शकतो या बाबतीत. मोरिया चित्रपटाचं स्क्रीनिंग झालं आणि आपण पूर्ण चित्रपट बघितला, काय सांगाल आपण या चित्रपटाच्या बाबतीत? जो स्कॅनिंग झाला आहे मोरिया चित्रपटाचा तो हुबेहूब म्हणजे 100% ज्या समाजाचा वंचित शोषित जो समाज आहे मेहतर वाल्मिकी समाज, त्याची 100% म्हणजे मी तर म्हणाल 1000% ते स्वतः बी तेवढी ॲक्टिंग करू शकत नाही. त्या पद्धतीने आमचे ते कलाकार जितेंद्र भाऊ बर्डे यांनी त्यांच्यापेक्षाही चांगलं कार्य केलेलं आहे, चांगली ॲक्टिंग केलेली आहे, चांगले सगळी भूमिका मांडलेली. मी लखन चांगरे मेहतर वाल्मिकी समाजाचा कार्यकर्ता असून अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. ते पिक्चर पाहून म्हणजे स्वतः मी असं मला वाटायचं की हे माझ्या घरातले पिक्चर चालू आहे, माझे आईवडील असतील हे, असं मला वाटायचं. आणि या पिक्चरामध्ये मला एकच म्हणणं आहे, सगळ्या टीमचे मी आभार मानतो तर त्यांनी जे शोषण दाखवलेलं आहे ते शोषणाबरोबर बाबासाहेबांचे विचारसुद्धा दाखवायला पाहिजे होतं. शेवटी तरी बाबासाहेबांना त्या समाजापर्यंत पोचवायला पाहिजे होतं, तर त्या बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्या समाजापर्यंत पोचले नाही, त्यामुळे तो समाज कमकुवत आहे. जी धार्मिकता रूढी परंपरावादी जे त्या समाजामध्ये रुळलेलं आहे त्यांनी वास्तवामध्ये यायला पाहिजे, निघायला पाहिजे त्या गोष्टीतून, तरच त्यांचा उद्धार होणार. एक तृतीय पंथीयाचा एक सीन तिथे दाखवण्यात आला आहे, काय आपण त्याबद्दल सांगाल? काय वाटलं आपल्याला ते बघून? त्यांनी जे श्राप दिला आहे समाजाला तो मला वाटतं की खरोखर तो समाज म्हणजे तो जो श्राप आहे तो पिढ्यानपिढ्या असं चालणार. 100% सत्य झालेली ती घटना समजून घ्या.
आज म्हणजे तो एक अर्धा सफाई कामगार असतो ना, तो त्याच्या मुलाला डॉक्टर इंजिनियरने बनवतो. तो काय म्हणतो, याला सफाई कामगार बनवायचं आहे, माझ्या जागेवर याला नोकरीला लावायचं आहे. ही जी भावना ती माणसाची समाजाची बनून गेलेली, तर त्या तृतीयपंथीचा जो श्राप असा मला वाटलं का त्यांनी खरोखर यांना असं श्राप दिलेलं आहे का तो सत्य होतोय. आम्ही मोरया चित्रपट पाहिला. मोरया चित्रपट पाहत असताना जे समाजातील काही दुर्लक्षित असे घटक आहेत ज्यांना कुठेतरी हीन अशी वागणूक दिली जाते, तर तो चित्रपट मोरयाच्या माध्यमातून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघताना खरोखर आनंद झाला की याचे जे निर्माते आहेत ते आपल्या खानदेशातल्या तृप्तीताई बेर्डे आहेत आणि या चित्रपटातील कलावंत हे देखील आपल्या खानदेशातीलच आहेत. आदरणीय जितेंद्र दादा बेर्डे, त्यांचा मुलगा रुदम बेर्डे आणि त्यांच्यासह काही कलाकार आपल्या खानदेशातील आहे. आपले खानदेशातील व्यक्ती एवढा चांगला चित्रपट काढू शकतात, निर्माण करू शकतात, हे या ठिकाणी पाहताना मनस्वी आनंद होत आहे. आपल्या या चित्रपटाचं शूटिंग देखील आपल्याच खानदेशातील एका छोट्या गावामध्ये म्हणजे पिंपळनेर गावात केलं गेलेलं आहे. तर या गावात अशा चांगल्या पद्धतीचा चित्रपट हा करू शकतात आणि चित्रपटाला पाहिजे तसा या ठिकाणी आपण बघतो की लोकेशन हे तसं आहे या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. चित्रपटाचे निर्माते आणि सर्व कलावंत यांचं मी खूप खूप अभिनंदन करते. हा चित्रपट नक्कीच समाजाला दिशा देणारा आणि ज्या पद्धतीने जातीपातीचा भेद निर्माण केला जातो तर तो या चित्रपटाच्या माध्यमातून नक्कीच नाहीसा होण्यास मदत होईल. आपल्याला आपल्या कामासाठी म्हणत जावं असतं, अनेकदा आपलं दुर्लक्ष होत असतं. पण या चित्रपटाच्या माध्यमातून आपण काय सांगाल की नक्की आपण कशा पद्धतीने या सगळ्या लोकांशी वागलं पाहिजे आणि जो काही भेद निर्माण करण्यात आलेला आहे तो भेद कशा पद्धतीने आपण बघितला पाहिजे आणि तो कसा दूर केला पाहिजे. मी या ठिकाणीच मनोगत ज्यावेळेस मनोगत व्यक्त केलं तर त्यावेळेसच मी सांगितलं की ह्या चित्रपटाचा जो उद्देश आहे, ज्या पद्धतीने आपण प्रार्थना बघतो, हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणी, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. तर या पद्धतीनेच ह्या प्रार्थनेप्रमाणेच हा चित्रपटाचा उद्देश हा निर्मात्याने डोळ्यासमोर ठेवलेला असावा असे मला वाटते. नक्कीच हा चित्रपट मोठ्या लेवलला जाईल, कारण की आज आम्ही या ठिकाणी स्क्रीनिंगसाठी आलेलो होतो, परंतु चित्रपट पाहत असताना 2 तास कुठे गेले हे देखील आम्हाला कळलं नाही. आणि चित्रपट हा खरोखर समाजातील जो शेवटचा घटक आहे या घटकाला आपल्या कशा पद्धतीने सामावून घेता येईल यासाठी निर्मात्याने हा चित्रपट ती दृष्टी डोळ्यासमोर ठेवूनच तयार केलेला आहे. म्हणून नक्कीच हा लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोक त्याला या चित्रपटाला डोक्यावर धरतील यात कुठलीही शंका नाही. या चित्रपटाचा जो काही विषय आहे तो विषय आणि चित्रपटातल्या कलावंतांची काम वगैरे आपण काय सांगाल या चित्रपटाच्या बाबतीत. सर, मोरया जो चित्रपट आज तयार केलेला आहे बेडे सरांनी आणि त्यांच्या तृप्ती मॅडमने आणि त्याच्यात जे सहकलाकार आहे त्यांनी हृदयापासून काही सरपंचांवर आपल्याला राग येत होता, म्हणजे त्यांनी हृदयापासून ते काम केलेलं आहे. पण आमची प्रतिक्रिया व्यक्तिगत अशी होती की मोरया व्यक्तीने जो त्याच्यामध्ये पोटेन्शियल होता, त्यांनी जो तयार केलेला होता, त्यांच्यामध्ये जो राग तयार केलेला होता, वारंवार ते विठ्ठलाशी बोलत होते, तर त्यांच्यात तो इतका राग तयार झालेला होता. पण बाबासाहेबांनी घटनेमध्ये आपल्याला जो 21st सेंचुरीमध्ये आज जी आपण घटना वाचतो त्याच्यात आपल्याला 21व्या शतकामध्ये आदरणीय बाबासाहेबांनी एवढा मोठा आपल्याला अधिकार दिलेला आहे. मग मोरया त्या जातीला बिलॉंग करतो आणि मोरयामध्ये एवढा राग होता तरी पण तो राग ते व्यक्त करू शकले नाही, त्यांनी माघार घेतली. तर ॲज अ प्रेक्षक माझी मोरयाकडून अशी अपेक्षा होती की मोरयाने त्या जी राजकीय व्यवस्था आहे ती मोडकीच काढायला पाहिजे होती. जो मोबाईल त्यांनी पाण्यामध्ये फेकून स्वतःवर चिखल घेऊन घेतला, तर चिखल आपल्यावर न घेता जी समोर बसलेली राजकीय शक्ती होती तिचा बिमोड करायला पाहिजे होता, अशी मोरयाकडून मला व्यक्तिगत ॲज अ प्रेक्षक म्हणून अपेक्षा होती. आणि मोरयाने आणि ज्या मोरयाबरोबर जे एक बालक होतं त्यांच्या कुटुंबातलं ते त्यांनी, आणि पुन्हा त्याच्यात आपण तृतीयपंथीची जी एक सुंदर अशी कलाकृती पाहिली, जो हृदयापासून त्यांना शाप दिला होता, हे अप्रतिम. जसे वर्षानुवर्ष एका खानदानमध्ये जे तयार होतात कलाकार त्यापेक्षा 1000 पटींनी यांनी हृदयापासून सुंदर असं एक मोरया चित्रपट दिलेलं आहे. तर माझी धुळेकर वासियांना हृदयापासून
आमच्या संस्थेच्या वतीने जाहीर आव्हान करतो. जसं कारगिलला ही मूवी आली होती मध्यंतरी आपली केरला मूवी, तिला जसा प्रतिसाद दिला, तर आपले धुळेकर वासियांच्या वतीने जाहीर आव्हान करते की हे धुळेकरच आहे, पिंपळनेरची मूवी आहे, एक हृदयस्पर्शी मूवी आहे, सत्य घटनेवर आधारित आहे, तर त्याला मोठ्या प्रमाणात साथ द्यावा आणि ही मूवी देशभरात जावी आणि हिला एक मोठा असा पुरस्कार मिळावा अशी विनंती करतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यांनी जी थीम निवडली ती खूप छान प्रकारे निवडली की समाजात ज्या काही ज्या घटना घडतात, जी आवश्यकता आता आहे ते त्यांनी मांडण्याचा खूप प्रयत्न केला आणि प्रत्येक त्यांचं जे टायटल किंवा जे पण त्यांचे जे कलाकारांनी जे केलेलं आहे ते एकदम ओरिजिनल, म्हणजे काहीच डुप्लिकेट तुम्हाला त्यात वाटणार नाही. आणि जे समाजात आता जे जातीभेद चालतो किंवा समाजाला खालच्या जातीवरच्या जातीच्या ज्या भावना लोकांमध्ये निर्माण केलेल्या जातात त्याबद्दल खूप एक चांगल्या प्रकारे त्यांनी हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की राजकीय क्षेत्रामध्ये आपण म्हणतो आता जरी वर्तुळ शासनाने त्यांच्यासाठी ज्या जागा ठेवलेल्या आहेत पण त्याचा वापर कसा केलेला जातो. तसं आता आपण इतर ठिकाणी बघतो की जरी पाटील आहे तर पाटील समजा जर आता खालच्या जातीच्या व्यक्तीलाच आपण पद दिलं तर तो त्याचा वापर कसा करून देतो. तर कारण कसं असतं या थोडा शिक्षणाचा पण अभाव असतो, कारण त्या लोकांना त्या गोष्टीचं ज्ञान नसतं. तर यांना असं वाटतं की आपण त्याला एक मोहरा म्हणून वापर करू शकतो. तर ह्या ज्या गोष्टी मी वेडे सरांचं खूप मनाने अभिनंदन करते की त्यांनी ही जी गोष्ट ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे. आणि त्यात मला एक खूप छान प्रकारे आवडलं की त्यांनी स्वतःतल्या घरातले पात्र घेतलेले आहे की एक छोटासा मुलगा जो त्यांचाच आहे, पत्नीचा निर्माते आहे, तर एक चांगल्या प्रकारची संकल्पना त्यांनी हे केलेली आहे. आणि मोरा हा जो पिक्चर आहे हा धुळेकरांसाठी खूप चांगला आहे की आपल्या खानदेशाचं नाव आज त्यांनी इथपर्यंत आणलं आणि अशाच प्रकारे त्यांनी पुढच्या फिल्म बनवाव्यात आणि जे पुढचे पार्ट आहे ते 2 पण काढायचा प्रयत्न करावा. आणि खूप छान प्रकारे याला धुळेकर प्रतिसाद देतील आणि आमच्यासारखे पण खूप महिला त्यांना सहकार्य करू. आणि असेच जर पिक्चर हे नेहमी निघत राहतील तर उलट इतर बॉलिवूडच्या पिक्चरांपेक्षा समाज जर असे पिक्चर निघतील तर आपली संस्कृती नेहमीप्रमाणे चांगल्या प्रकारे एक निर्माण होईल. तर मी बेडे सरांचं खूप अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देते. मॅडम, नुकताच आपण आता मोरे हा चित्रपट आपण बघितला आहे, काय आपण सांगाल? आपण चित्रपट बघताना आपल्या मनात काय भावना येत होत्या आणि नक्की वास्तव काय आहे आणि जे आपल्यासमोर होते काय आहे, काय आपण सांगा? सर्वप्रथम तरी मोर्याचे सर्व कलाकार आणि सर्व टीम यांना मोर्या सुपर हिट व्हावा याच्यासाठी शुभेच्छा देते. आणि मला अभिमान आहे की तेच खानदेशी आहेत म्हणून. आणि वास्तविक म्हणजे मूवी आहे तर तो हृदयस्पर्शीच आहे. समाजातली एक महत्त्वाची जी घटक आहे त्यांनी त्याच्यात कहाणी दाखवलेली आहे आणि हे वास्तववादी आहे. आपण जरी आज म्हणतो की समाज हा म्हणजे एकत्र होत आहे किंवा जातीवाद नष्ट होत आहे, पण तरी अशी एक परिस्थिती दिसते आजही आपल्याला की समाजात अशी भेदभाव दिसून येतात. तर माझी अशी लोकांपर्यंत ही भावना पोचावी की हा पिक्चर बघितल्यानंतर ही जी समाज भावना आहे ही कुठेतरी नष्ट व्हावी अशी माझी इच्छा आहे. याच्यासाठीच मूवी असतात ना की तुम्हाला चांगला बोध घ्यावा, पण आता काही लोकांचे असतात की ते वाईटही बोध घेतात, तर तशा लोकांनी करू नये अशी त्यांना विनंती करते. चित्रपटात ज्या कलावंतांनी काम केलंय, जी कलाकृती त्यांनी निर्माण केली त्याबाबत आपण काय सांगाल? कलाकार मी तर बर्डे सरांबद्दल हेच म्हणते की ते हाडाचे कलाकार आहेत आणि मला खूप भावले ते. मला याच्या आधी त्यांचे बघितलेले नव्हते मूवी कधीच, पण आता बघितल्यानंतर म्हणजे एक मराठी सुपरस्टार म्हणून त्यांची कीर्ती व्हावी अशीच मी आशा व्यक्त करते. चित्रपट बघितला आहे मोरिया नावाचा, आपण काय सांगाल या चित्रपटाबाबतीत? आपल्याला काय वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्रतिम चित्रपट आहे. मनाला अस्वस्थ करणारा चित्रपट आहे, कारण कथा जबरदस्त आहे आणि पुन्हा जातीय व्यवस्थेचा प्रश्न त्यांनी चव्हाट्यावर आणला आहे आणि पुन्हा विचार करायला प्रवृत्त केलेला आहे की आज जे आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य आहे किंवा समता आहे किंवा हक्क आहे, न्याय आहे, हे खरोखर मुळापासून मिळालेलं आहे का, हा प्रश्न मनासमोर एक उभा राहतो आणि आपण शोध घेतो. खरं म्हणजे तसं पाहायला गेलं तर त्यातील जो नायक आहे शेवटी तो ती पुन्हा गुलामगिरीची झटकतो किंवा तो मोबाईल मागे पाण्यात फेकतो. तर अक्षरशः पुन्हा त्यात विद्रोह मला दिसून आलेला आहे की खरोखर जर पुन्हा ही जातीय व्यवस्था मुळासकट उपटून काढायची असेल तर माणसाला पुन्हा लढा द्यावाच लागणार आहे. आणि खरं म्हणजे
हा वरवरचा जो बदल आहे, कारण आधी अस्पृश्यता होती ती जरी नष्ट झालेली आहे, सगळे एकत्र वावरत आहोत, सगळे हातात हात घेऊन आपण चालत आहोत, दिसत आहोत, पण आतून तसं नाही, हे सत्य या चित्रपटातून दिसून येतं. आजही अस्पृश्यता मनामनात आहे. ही जातीय व्यवस्था नष्ट व्हावी हा मोठा प्रश्न या ठिकाणी सांगितला गेला आहे, समस्याही मांडली गेली आहे आणि कदाचित या प्रश्नाला उत्तर मिळावं किंवा आपल्याला एक ह्या जो प्रश्न किंवा जी समस्या निर्माण केलेली आहे तर दाखवलेली आहे, याच्यात एक मार्ग मिळावा आणि ही जातीय व्यवस्था मुळासकट नष्ट व्हावी असंच या चित्रपटातून दर्शविलेलं आहे असे मला वाटते. जे काही प्रेक्षक जे काही मान्यवर आपण बोललो ते प्रचंड या चित्रपटाच्या कथानकाच्या प्रेमात पडले आणि या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, संवाद लेखक आणि सर्व बेर्डेजी आपल्यासोबत आहेत. जितेंद्र बर्डेजी. एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा अतिशय आगळा वेगळा विषय हा कसा काय सुचला आणि काय नक्की विचार आला मनामध्ये? मी 2012ला आमिर खान सरांचं सत्यमेव जयते हे एपिसोड बघितला त्याचा. त्यात या समाजावर आधारित त्यांनी कथा दाखवली. त्याच्यावर इन्स्पिरेशन घेऊन मी त्याचा अभ्यास केला, खोलवर गेलो, त्याचा रिसर्च केला आणि ते 4-5 वर्ष करून मग प्रॅक्टिकली मोरया चित्रपट सिनेमात उतरला आहे. आपण स्वतः त्यात भूमिका केली आहे. खरं म्हणजे आता आम्हाला विचारत होतं लोक, यार ते या माणसाला बोलवलं पाहिजे होतं तुम्ही, तर अतिशय बेमालूम असा आपण अभिनय केला आहे. काय आपण या अभिनयासाठी मेहनत घेतली होती? आपण जे काही केस वाढवले आहेत की वीग लावले, आपण काय सांगाल? मी 1.5 वर्ष त्याच्यासाठी केस वाढवले, दाढी वाढवली, वजन वाढवले जे अजून माझं कमी होत नाही. तर वेगवेगळे प्रयोग केले. 2 वर्ष पूर्ण त्याचं चालणं त्याचं पूर्ण बदलवलं, त्याचं बसणं बदलवलं, तर बोलणं बदलवलं. तो कॅरेक्टर टोटली वेगळा जो ॲज रायटर लिहिला होता मी, तसाच तो पुस्तकात जसा लिहिला होता तसाच त्याप्रमाणे मी मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणून 1.5 वर्ष दाढी वाढवली, चालणं बदलवलं, वजन वाढवलं आणि मग प्रॅक्टिकली तो केला. आपण स्वतः लेखक आहात, आपण दिग्दर्शक आहात. या पात्राचा जो काही तुम्ही सगळं स्टडी केलं, ज्याला आपण कॅरेक्टरायझेशन म्हणतो, कशा पद्धतीने कॅरेक्टरायझेशन केलं? बरेचसे सफाई कामगारांचा अभ्यास केला, त्यांचं चालणं बघितलं, त्यांचं बोलणं बघितलं, बसणं बघितलं. त्याला एक कॉन्फिडन्स नसतो, कारण की तो ज्यावेळेला एक सफाई कामगार असतो, आज तुम्ही शिकलो, त्याच्यामुळे आपला एक कॉन्फिडन्स जो चालण्यात एक ॲटिट्यूड असतो. पण तो एक गरीब माणूस आहे, तो समोरच्या व्यक्तीच्या नजरेत पण बघायला जरा तो लाजतो, घाबरतो. त्याला शिवी दिली त्याची जी रिॲक्शन तीच असते, चांगलं बोलली तर रिॲक्शन तीच असते. तसे ते 2-3 असे वेगवेगळे कॅरेक्टर बघून त्याचा अभ्यास करून केला. आपण धुळ्यातल्या सर्व प्रेक्षकांना काय आवाहन करणार? धुळेकरांचाच सिनेमा आहे, मी स्वतः धुळ्याचा आहे, खानदेशी आहे, माझी मिसेस पण धुळ्याची ती निर्माती आहे. तर धुळेकरांनी सिनेमाला भरभरून प्रेम द्यावं आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रात धुळ्यातच सिनेमा चालावा अशी धुळेकरांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. मोरया चित्रपटामध्ये बालकलाकाराची ज्याने भूमिका केली आहे तो आपल्यासोबत आहे. तुझं पूर्ण नाव काय? माझं नाव रुद्रम जितेंद्र बर्डे. तू या चित्रपटात जी काही भूमिका केली आहे त्याचे तुला कसं काय वाटलं की आपण ही भूमिका करावी किंवा आपण करू शकतो, असा विश्वास तुझ्यात कोणी निर्माण केला? माझ्या बाबांनी त्यांनी बोललं की तुला हे काम करायचे, तू करू शकतो. मी बोललो हा माझ्यात आहे, मी करेन. तू काम करण्याच्या आधी बाबांची काय काय चर्चा करत होता की मला कशा पद्धतीने काम करायचं आहे, मला कसे डायलॉग पाठ करायचे वगैरे, काय काय तू प्रश्न विचारत होता बाबांना? मी खूप फंबल व्हायचं बोलताना की काय काय करायचंय, काय व्हायचंय. मग नंतर मला नीट समजवायचे, मग मी करायचे. तू स्वतःला पडद्यावरती बघितलंस त्यावेळेला तुला काय वाटलं की अरे आपण हे काय करतोय किंवा नक्की मीच आहे का तो, असं काही वाटलं तुला? काय सांगशील? मला खूप आनंद व्हायचा की मी पडद्यावर आलो, त्याच्यामुळे मला खूप खुशी वाटतं. तू जेव्हा पहिल्यांदा स्टुडिओमध्ये हा चित्रपट बघितला असशील त्यावेळेला तुला काय वाटलं की अरे हे काय चाललंय बाबाचं, असं म्हणजे तुझ्या मनात काय विचार आले? की त्याच्यात मला खूप आनंद वाटायचा की मी रोल करतोय त्याच्याबद्दल, की वेगळं मी स्वतःला वेगळं बघायचं. 2 वर्ष आधी मी वेगळं. आता हा चित्रपट बघितलाय लोकांनी, लोक खूप कौतुक करतायत, तुझं पण कौतुक होतंय. पुढे तू अभिनयामध्ये करिअर करणार किंवा काय काय ठरवलंयस तू? मी करिअर करून याच्यात डायरेक्टर आणि ॲक्टिंगमध्ये. धन्यवाद.